सगळ्या भोंगळ कारभार आहे। रात्री 2:30 वाजता ते 3 वाजता पाणी सोडलं, त्या पाणी सोडणार याचं कुठल्याही आधी सूचना ही कोणालाही देण्यात आली नव्हती। त्यामुळे इथं प्रत्येक नागरिकाची गाडीपासून त्याच्या स्वतःचा जीव वाचवणं खूप अवघड झालं होतं। आणि कॉर्पोरेशनची टीम ही 6 वाजता आली आहे, फक्त फायर ब्रिगेडची टीम 4:30 वाजल्यापासून इथं कार्यरत आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते अशा यांनी मिळून कमी कमी आम्ही 90 गाड्या बाहेर काढलेल्या आहेत। आता 2 व्हीलर 4 व्हीलर लोकांना आता इथे दूध पाणी चहा या समस्या आहेत, याही कॉर्पोरेशनने कुठे पूर्ण केलेलं नाहीये। फक्त आश्वासन शासन आणि आश्वासन याच्या पलीकडे यांचं कुठलंही कार्य नाही। वैभव पाणी काय पाणी आलं दरवर्षी अलर्ट आम्हाला देतात, पण यावर्षी आम्हाला दिला नाही। 3:30 वाजता पाणी आल्याचं आम्हाला कळलं, किंवा आगीचा बंब 8 वाजला त्याच्यामुळे तेच सांगितलं नाही ना। तर अचानक एकदम पाणी आलं, आगीच्या बंबाचा आवाज आल्यावर जपून जागे झालं, तोपर्यंत लोक इथे खाली जमा झाली होती। मग आम्ही आमच्या गाड्या वगैरे काढल्या आणि 6 वाजता आमच्या पार्किंग मध्ये आमचा एक जिना पूर्ण, मी पहिल्या मजल्यावर राहते, माझ्या घराच्या 4 पायऱ्यात पाणी चढायचं राहिलं होतं, तोपर्यंत तिथे पाणी असा अंदाज 10 फूट असेल, त्याच्यावरती असेल पाण्याची टाकी उडली आमच्या। माझं मी पहिल्या मजल्यावर राहते, माझ्या पहिल्या मजल्यावर जवळजवळ 15-16 पायऱ्या आहेत, त्यातल्या 5 पायऱ्या राहिल्या, 4च राहिल्या होत्या। माझं नाव स्नेहल सतीश केसकर। पाणी ज्या प्रकारे आलं आणि महानगरपालिकेने 3-3:30 वाजल्यापासून आम्ही उठलो होतो, तेव्हापासून खाली पार्किंगला होतो। आणि मग किती वाजता 6 वाजता पाणी आलं ना, 6 वाजता 3:30 पाणी आलं, पण 6 ला आपलं आमच्या जुन्या अख्खा जुना खाली गेला, खालच्या घरात त्याला पाणी गेलं। तुमचं नाव काय? हिराबाई दत्तात्रय कंदारे।